मुंबई और पुणे के बीच यात्रा करने वाले लाखों लोगों के लिए एक बड़ी राहत की खबर सामने आई है। मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर बहुप्रतीक्षित 13.3 किलोमीटर लंबा मिसिंग लिंक प्रोजेक्ट अब अपने अंतिम चरण में पहुंच चुका है। पुणे जिले के औंढे गांव के पास तैयार किया गया हाईटेक प्रोजेक्ट ट्रैफिक व्यवस्था को पूरी तरीके से बदलने वाला है। कामगार दिवस के मौके पर 1 मई को इस प्रोजेक्ट को आम जनता के लिए खोलने की तैयारी जोरों पर है। प्रशासन ने सभी तकनीकी और सुरक्षा जांच तेज कर दी है ताकि उद्घाटन के बाद किसी तरीके की बाधा न आए। इसी बीच राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने खुद मौके पर पहुंचकर प्रोजेक्ट का जायजा लिया। ये मिसिंग लिंक खासतौर पर घाट सेक्शन के खतरनाक मोड़ों को बाईपास करेगा, जिससे दुर्घटनाओं में बड़ी कमी आने की उम्मीद है। साथ ही इस नए मार्ग से शुरू होने से मुंबई पुणे के बीच यात्रा का समय काफ़ी कम हो जाएगा। विशेषज्ञ के मुताबिक ये प्रोजेक्ट न सिर्फ समय बचाएगा बल्कि ईंधन की खपत भी घटाएगा। अब नजरें 1 मई पर टिकी हैं जब ये मेगा प्रोजेक्ट आम लोगों के लिए खुलेगा और एक्सप्रेसवे पर सफर एक नए स्तर पर पहुंच जाएगा। FSC न्यूज चैनल त्याचा फायदा कसा राज्याला होईल? बघा, जेव्हा मुंबई पुणे रस्ता झाला ॲक्सेस कंट्रोल, त्यावेळेस आपण पाहिलं की पूर्वी घाटामध्ये 7-7, 8-8 तास प्रवासाला लागायचे. आज 2-2.5 तासामध्ये मुंबईतला माणूस पुण्यात जातो, पुण्यातला मुंबईमध्ये जातो. तिकडे पण पाहिलं आपण की सर्व्हिस इंडस्ट्री, IT इंडस्ट्री, रिअल इस्टेट या सगळ्या ज्या काही त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, उद्योग वाढलेत आणि मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो, नाही का? 10 लेन आहेत त्याच्या 3 लेनमध्ये जातो. घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात. या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील. मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाहीत, कारण घाट सेक्शन पूर्ण अवॉइड होईल, इंधन मध्ये बचत होईल, वेळेमध्ये बचत होईल आणि प्रदूषणामध्ये देखील प्रदूषण कमी होईल. एक पूर्णपणे निसर्गाचा एक आनंद या ठिकाणी लोकांना घेता येईल. त्यामुळे घाट सेक्शन पूर्णपणे अवॉइड होईल. अवजड वाहनांचं काय धोरण असणार आहे? कारण की आपल्याला माहिती आहे तो देखील आपण समृद्धीमध्ये एक घाट सेक्शन जिथे वगळलं, आता मुंबई पुण्याचं घाट सेक्शन देखील वगळलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये असा अजून कोणता प्रोजेक्ट आहे जो कोकणासाठी महत्त्वाचा? याच्यामध्ये बघा, या ॲक्सेस कंट्रोल नंतर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला, तो देखील आपण केलेला आहे. आणि आता ॲक्सेस कंट्रोल जो मुंबई सिंधुदुर्ग तो आपण या ठिकाणी करतो. सिंधुदुर्गामध्ये त्याचे बहुतेक सगळे DPR आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्गाचा कोकणातला कोस्टल रोड आपण करतोय, वसई विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर आपण करतोय. त्यामुळे कोकण आणि हे अलिबाग हे सगळं त्यामुळे जवळ येणार आहे. आणि त्यामुळे ॲक्सेस कंट्रोल रोड महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जाता आलं पाहिजे 7 ते 8 तासामध्ये, अशा प्रकारचं ॲक्सेस कंट्रोल ग्रीड या ठिकाणी आपलं सरकार करेल. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. जलद वाहतूक ज्या राज्यामध्ये कनेक्टिव्हिटी महत्त्वाची जी असते आणि ज्याचे रस्ते आणि दळणवळण यंत्रणा सक्षम असते, त्या राज्याची प्रगती भरभराट वेगाने होत असते. हा अनुभव आहे आपल्याला. त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते फक्त रस्ते नाही आहेत, पूर्णपणे इकॉनॉमी ला गेम चेंजर ठरणारी आहेत. आणि म्हणून अर्थव्यवस्थेला चालना देणारे अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत हे राज्याला आणि जनतेला फायदेशीर आहे. तिथे काही अलाइनमेंट आपण चेंज करतोय आणि त्यामुळे शक्तीपीठाच्या माध्यमातून देखील शेवटी लोकांच्यासाठी आम्ही करतोय. त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन आम्ही करू, परंतु तो देखील महाराष्ट्राला वरदान ठरणार आहे, कारण तो देखील विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या या सगळ्या जिल्ह्यांमधून तो जातोय. आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे महामार्ग आहेत, ॲक्सेस कंट्रोल रोड, ते फार मोठ्या प्रमाणावर जनतेला दिलासा देणार आहेत. आणि हा मिसिंग लिंक 1 तारखेला मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वजण हा जनतेसाठी खुला करू. आता जवळपास 99% कंप्लीट काम झालेलं आहे. हे आता छोटं मोठं काम 2-3 दिवसामध्ये कंप्लीट होऊन जाईल आणि
पूर्णपणे वाहतुकीला हेवी व्हेकल अवजड वाहनांच्या यामध्ये सुरुवातीला आपण सुरुवातीचे 6 महिने यामध्ये आपण कार, लाईट व्हेकल आणि बसेसला प्राधान्य देतो. पण जी अवजड वाहनं आहेत त्यांच्यामुळेच पुण्या मुंबईच्या ट्रॅफिक वाहतूक कोंडी त्यामुळे होती ही समस्या. आता तुमचं मिसिंग लिंक मुळे सगळे छोटी वाहनं आणि बसेस याच्यातून प्रवासी वाहतूक जी आहे ही पूर्णपणे मिसिंग लिंक मधून टनेल मधून होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा बिलकुल त्रास जो आहे हा कम्प्लीट रद्द होणार आहे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।